आता एकदम लालसर झालेले आहेत, तर आपण आता या काढून घ्यायच्या मीडियमला. जास्त तळल्या की मग त्या लालसर होतात आणि कडवट लागतात, त्यामुळे मीडियम असा तळून घ्यायच्यात. मिरच्या घेतल्यात, परत आलं घेतलंय आणि 2 गड्डे लसूण घेतले. मी एक मोठी पेंडी कोथिंबीरची घेतलेली आहे, ती आता मस्तपैकी निवडून धुवून घेतलेली आहे. आता ती आपल्याला एकदम बारीक चिरायची आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली. आता मी 3 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. परत जिरं एक अर्धा चमचा घेतलेला आहे, तीळ 1 चमचा घेतलेला आहे, हळद 1 चमचा घेतलेली आहे, तिखट 2 चमचे घेतले. चवीनुसार मीठ घेते याच्यामध्ये आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी ऍड करत मळून घेणार आहे. कोथिंबीरचं मळून झालेलं आहे. आता 1 टोप पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर आपण ह्या वड्या एका चाळणीमध्ये मी तेल लावून करून घेतलेल्या आहेत, पाण्यावर ठेवायच्या आणि वाफलून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे ठेवणार आहे. बघू शकता आता हे उकडून झालेलं आहे आपलं. एक अर्धा तास मी उकडलंय आणि आता याचे छोटे छोटे बारीक काप करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी असे बारीक असे काप करून घेतलेले आहेत. आता हे मी फ्राय करून घेणार. तर झालेलं आहे, तर आपण आता या काढून घ्यायचे. जास्त तळल्या की मग त्या लालसर होतात आणि कडवट लागतात, त्यामुळे मीडियम असं तळून घ्यायच्यात आणि नंतर मग सॉस बरोबर सर्व करून घ्यायच्यात. आता